लॉयन्स क्लब ऑफ मनमाड सिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न। लॉयन्स क्लब अध्यक्षपदी सुचेता पंकज खताळ यांची सलग दुसऱ्यांदा निवड। कार्यक्षम नेतृत्वावर पुन्हा विश्वास। सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय सहभाग आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर पंकज खताळ पाटील फाउंडेशन संचालक पंकज खताळ पाटील यांच्या पत्नी सुचेता पंकज खताळ पाटील यांची लॉयन्स क्लबच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे। त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि समाजाभिमुख उपक्रमांवरील विश्वासामुळे क्लबच्या सदस्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। सुचेता खताळ पाटील यांनी यापूर्वीच्या कार्यकाळात विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि जनकल्याणाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून सदस्यांचा विश्वास संपादन केला होता। त्याच कार्याची दखल घेत त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी काळात लॉयन्स क्लबच्या माध्यमातून अधिक व्यापक सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्या पुनर्निवडीमुळे क्लबच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केला आहे। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। आज लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीच्या 41व्या वर्षी दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि खरोखर म्हणजे क्लबच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि BOD मेंबर्सने माझ्यावरती जो विश्वास दाखवून मला दुसऱ्यांदा प्रेसिडेंट केलं आहे। कारण का 2023-24ला मी पहिल्यांदा प्रेसिडेंट झालेली आहे। त्यावेळेस मला खरोखर सगळ्या क्लब मेंबर्सने सहकार्य केलेलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे मी वर्षभरात 5 डिस्ट्रिक्टचे अवॉर्ड्स आणि 2 इंटरनॅशनलचे अवॉर्ड्स घेतले होते आणि खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटीज झाल्या होत्या। त्यावेळेला आम्ही ट्रॅफिक अवेअरनेसचं जी ॲक्टिव्हिटी घेतली तर स्वतः मार्केट कमिटीमध्ये जाऊन आम्ही 250-300 ट्रॅक्टरांना स्वतः रिफ्लेक्टर लावलेले आणि त्यानंतर सर्व जे आपले मिलिटरी मेन्स असतात त्यांना आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीलाच इन्व्हाइट करतो, पण मी सर्वांना आम्ही रक्षाबंधनाला इन्व्हाइट करून त्यांच्यासोबत रक्षाबंधन सेलिब्रेट केलं होतं आणि जवळपास 40 ते 45 मिलिटरी मेन्स रिटायर्ड आले होते। त्यांना इतका आनंद झाला, ते म्हणाले की आम्हाला वर्षातून 2दाच आठवण करतात, पण तुम्ही हा वेगळा कार्यक्रम घेऊन आम्हाला खरंच खूप म्हणजे आनंद दिला आहे। त्यानंतर मी डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरांनी एक प्रोजेक्ट राबवला होता की डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही जर 30 सायकल वाटल्या तर मी 15 देईल, तुम्ही 15 द्यायच्या, परंतु आपण जवळपास निम्म्या किमतीमध्ये म्हणजे 15,000 सायकल वाटप केल्या पूर्ण नांदगाव तालुक्यामध्ये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटीज झालेल्या होत्या। त्यानंतर मध्ये 2 वर्ष मग गेले। आता पुन्हा एकदा सर्व क्लब मेंबर्सने मला विनंती केली की नाही तुम्ही प्रेसिडेंट व्हायला हवे आणि त्यामुळे मी आता सेकंड टाईम पुन्हा घेतलेला आहे आणि त्याच जोमाने आणि जोरदारपणे आता वर्षभर येत्या वर्षामध्ये 26-27मध्ये पुन्हा एकदा जोरदार ॲक्टिव्हिटीज करून डिस्ट्रिक्टमध्ये मनमाड सिटीचं नाव नक्कीच आम्ही नावलौकिक मिळवू।